नमस्कार. तर आज आपण बनवूयात अगदी झटपट डायरेक्ट असा अतिशय रुचकर आणि सिंपल असा कोलंबी राईस। हा कोलंबी राईस अगदी चवीला फार छान लागतो आणि झटपट बनतो। अगदी घाईच्या वेळेस आपण हा कोलंबी राईस अगदी पटकन बनवू शकतो, जास्त वेळही लागत नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतले आणि कोकमचं पाणी लावून घेतले। त्यानंतर पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून मॅरिनेशनसाठी अर्धा तास ठेवून द्यायची, म्हणजे कोलंबी छान मॅरिनेट होईल। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल हलकंसं गरम झालं की खडे मसाले घालायचे। मसाल्यांमध्ये 10-15 काळी मिरी, 4 लवंग, 1 मोठी वेलची, 2 मसाला वेलची, दालचिनी, 2-3 तेजपत्त्याची पानं, अर्धा चमचा शाई जिरं आणि अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं। त्यानंतर टेचलेला लसूण घालायचा। लसूण थोडासा लालसर झाला की 3 मोठे चिरलेले कांदे घेतले ते घालून घ्यायचे। थोडा कढीपत्ता घालायचा आणि कांदा चांगला तेलावरती परतून घ्यायचा। कांदा 2-3 मिनटं चांगला परतून घ्यायचा। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। मीठ घातल्यामुळे सुद्धा कांदा लवकर मऊ पडतो आणि लवकर लालसर होतो, त्याच्यामुळे थोडं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे अगदी चवीप्रमाणे। त्यानंतर परत एकदा कांदा चांगला परतून घ्यायचा। कांद्याला चांगला तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालून घेतले अर्धा चमचा, ती सुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची। कांदा मस्त लालसर झालेला आहे। आता मसाले घालून घ्यायचे। 1.5 चमचा मालवणी मसाला, हल्दी पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धणे पावडर। मसाले सुद्धा फोडणीमध्ये चांगले खमंग असे परतून घ्यायचे। त्यानंतर 1 चमचा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा। हे सर्व मसाले फोडणीमध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। मसाले चांगले परतून घेतले की त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची। मी इथे 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले होते, त्याची मिक्सरमधून पेस्ट करून घेतली आहे। ही पेस्टसुद्धा चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। तांदूळ मी 1 तास भिजत ठेवलेले होते। 2 वाटी मी तांदूळ घेतलेत आणि ते स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवलेले होते। हे नेहमीचा मी भात बनवते तेच तांदूळ आहेत कोलमचे, आणि हे तांदूळ जुने असल्यामुळे याचा भातसुद्धा छान मोकळा सुटसुटीत होतो। तांदूळ ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आणि थोडा वेळ परतून घ्यायचे। त्यानंतर मॅरिनेशन केलेली कोळंबी घालून घ्यायची। कोळंबीसुद्धा ग्रेव्हीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची। 2-3 मिनटं ग्रेव्हीमध्ये कोळंबी आणि तांदूळ चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि कोथिंबीरसुद्धा परतून घ्यायची। दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। 2 वाटी तांदूळ आहेत तर मी 2.5 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। ते पाणी घालून घ्यायचं, कारण तांदूळ भिजलेले होते त्याच्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही। मी अंदाजे 2 वाटीच पाणी घातलेलं आहे। थोडं पाणी मी शिल्लक ठेवलं। पाणी घातल्यानंतर परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं। 2 वाटी तांदळांना 2 वाटी पाणी पुरेसं आहे, कारण तांदूळ छान भिजलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। मिक्स करायचं आणि भाताला कड आलं की गॅस स्लो करायचा आणि झाकण ठेवायचं। झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं शिजू द्यायचं। 7 ते 8 मिनटं झालेली आहेत। आता भातावरचं झाकण काढून घेते। हा आपला मस्त मोकळा सुटसुटीत असा कोळंबी भात बनून तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट असा कोळंबी भात बनवू शकतो। मी हा कोळंबी भात बनवायला घरी जो नेहमी भात बनवतो तोच तांदूळ वापरलेला आहे। तुम्ही बासमती तांदूळ वापरलात तरीसुद्धा चालेल। अशा पद्धतीने तुम्ही झटपट आणि पटकन बनणारा
कोलंबी भात नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आपल्या चॅनलवरती जेवणाच्या सिरीज चालू आहेत, तर हे जेवणाचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आपल्याला नेहमीचा प्रश्न पडतो की जेवणामध्ये काय बनवायचं, तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं। तर हे आपले व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।